विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. केंद्रातील भाजप सरकारचं परराष्ट्र धोरण फसलंय. अमेरिका आणि ट्रम्पच्या दबावाखाली सगळे करार केलेत. त्यामुळे आज भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणाशी मैत्री देखील राहिली नाहीये, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. हे फसलेलं परराष्ट्र धोरण आहे. अमेरिकेच्या दबावाखाली, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली भारत सरकारनं केलेला करार, याचा हा परिणाम या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज मैत्री कुणाशीच राहिली नाही अशी देशाची आमच्या परिस्थिती झालेली आहे. एका अमेरिकेबरोबर संवाद साधत असताना या सगळ्या गोष्टी कारणीभूत या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि आपण बघितलं असेल की टॅक्सच्या संदर्भात ज्यावेळी परराष्ट्र मंत्र्यांना विचारलं गेलं की या टॅक्स संदर्भातला निर्णय झालेला आहे का, ते म्हणले मला माहीत नाही, कॉमर्स मिनिस्ट्रीला विचारा. म्हणजे ह्यातूनच लक्षात येतं की भारतातल्या दोन प्रमुख मंत्र्यांना एकमेकाकडे बोट दाखवलं. हे जे विस्कटलेलं धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका असं सांगू लागलेत. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पंतप्रधान मोदी हे पॅनिक सिच्युएशन निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप केला. सिलेंडरचा दर वाढला. वेस्ट बेंगालची निवडणूक झाल्या बंगालच्या निवडणुकीनंतर ताबडतोब वाढला. पेट्रोल डिझेल देखील आज तुटवडा आहे. परंतु ज्यावेळी इम्पोर्ट केलं जात होतं क्रूड ऑइल, ज्यावेळी ती किंमत कमी होती, त्याचा बेनिफिट ग्राहकाला या देशामधल्या 5-7 वर्षामध्ये मिळाला. परंतु आता तुमच्या चुकीच्या धोरणामुळं धोरण चुकलेलं आहे आणि त्याचा फटका ज्यावेळी सरकारला बसतोय त्यावेळी ते लोकांच्यावर ढकलणं आणि एक पॅनिक निर्माण करणं. म्हणजे ज्यावेळी पंतप्रधान बोलतात त्यावेळी पॅनिक निर्माण होतो. म्हणजे ते काय का कोविडमध्ये थाळी वाजवा म्हणले तसं असलं तर आम्हाला माहीत नाही. राहुल गांधी यांचे व्हिडिओ समाज माध्यमांवरून अचानक दिसायचे बंद होतात. म्हणजे मेटावर देखील केंद्र सरकारचा दबाव आहे की काय, अशी शंका आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केली आहे.